पुण्यातील टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग आलेला आहे। कुख्यात रिझवान उर्फ टिपू पठाणसह टोळीवर मकोका, टिपू पठाणच्या नावावर खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणं, खंडणी अशा स्वरूपाचे 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर या टोळीनं सय्यदनगरमधील एका जागेवर बेकायदा ताबा घेऊन पत्र्याचं शेड उभारलं होतं। तक्रारदार महिलेनं ताबा सोडण्यास सांगताच पठाणनं 25 लाखांची खंडणी मागितली। खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्याकडे मकोका प्रस्ताव पाठवला। तर टिपू पठाण टोळीवर मकोका लावण्यात आलेला आहे। पुण्यातील टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर टिपू पठाणवर विविध असे 25 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कुख्यात रिझवान उर्फ टिपू पठाणवर आता मकोका लावण्यात आलेला आहे।